नमस्कार, नितेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह वरून. बे पोट्यो, आता लक्ष द्या, 4 दिवसावर लोकसभेचा रिझल्ट आला आहे आणि मला असं वाटते का मोदीनंच बीजेपीची सुपारी घेतली आहे का. आता म्हणजे एखादा पंतप्रधान असता तर इलेक्शन समोर आहे तर काय विचार केला असता का मी पुन्हा निवडून आलो पाहिजे बा, माझ्या पक्षाची सत्ता पुन्हा बसली पाहिजे, तर मी लोकांच्या हिताचे निर्णय घ्यायले पाहिजे असं वाटलं असतं. म्हणजे माझ्यासारखं असता तर मी हे केलं असतं बा. हे तुम्हाला समजते आणि मला समजते. पण ह्या एअरपोर्टानं दाढीवाल्यानं का केलं, ऐन लोकसभा इलेक्शन चालू असताना, त्याच्यात महाराष्ट्राचं इलेक्शन चालू असताना आणि ज्या पट्ट्यात कांदा पिकते त्याच पट्ट्यात ठीक आहे एक डिसिजन घेतलं का 2000 मेट्रिक टन नाशिकचा पांढरा कांदा निर्यात करायला परवानगी, पण भारतातला कोणताच कांदा निर्यात होणार नाही. मग बवाल झाला, थोडासा प्रश्न उठायला लागले, तर भारतातला कांदा निर्यात करायला परवानगी दिली, पण दुनियाभराच्या टर्म अँड कंडिशननं एवढं त्याच्यावर निर्यात शुल्क लावलं का कांदा बाहेरच्या लोकांना प्रचंड महाग पडून राहिला, तर शेतकऱ्याच्या मालाचे भावच वाढले नाही. मग दुसरा विषय पुन्हा ऐन निवडणुकीच्या टायमात, आता खरीपाचा हंगाम चालू होणार आहे, मान्सून चालू होणार आहे ठीक आहे. बंदी भारताची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे आणि शेतीवर आधारित असलेली पूर्ण जेवढी अर्थव्यवस्था आहे, म्हणजे समोरची सगळी इकॉनॉमी भारताचं औद्योगिक वाढ ठीक आहे, सेवा क्षेत्रातली वाढ ही शेतीवर आधारित आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. इथं 60% जनता भारतातली अजूनही कृषीवर निर्भर आहे ठीक आहे. मग आता त्या शेतकऱ्याला सर्वात मोठं रासायनिक खत लागते जे पिकासाठी गरजेचं आहे. ऐन इलेक्शनच्या टायमात खरीप हंगामाच्या तोंडावर DAP सारख्या खताचे 200 रुपयानं रासायनिक खताचे पर बॅग मागं भाव वाढवले. आता मला सांगा, इलेक्शनच्या टायमात वाढवले असते का? मग आता सुपारी घेतली नाही आहे का? म्हणजे बीजेपी जी खतम करायची सुपारी मोदीने घेतली आहे. मोदीनं एक टर्म अँड कंडिशन आखली होती. ते टर्म अँड कंडिशन का म्हणे, पहिले तर म्हणे 2019च्या इलेक्शनले 70 वर्षाच्या आत जो कोणी बीजेपीचा नेता असेल त्याला लोकसभेला उभंच राहता येणार नाही ठीक आहे. त्याच्यात ह्या जो आपला महाराष्ट्राचा कोश्यारी होता, राज्यपाल, तो खासदार होता त्या उत्तराखंडमधून, त्याला 19 मध्ये याच मुद्द्यावर गायब केलं का तुला उभं राहता येत नाही, ते वर 70च्या वर झाला. आता ह्या बापूसाहेब स्वतः 75च्या वर झाला आणि ह्या पंतप्रधानपणासाठी पुन्हा टक करून राहिला आहे का नाही. तर हे तकतक जो करून राहिला या पंतप्रधान, ह्यात त्या नियमात बसत नाही. मग आता नियम दुसऱ्यासाठी वेगळे पण स्वतःसाठी वेगळे आहे का ठीक आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्याचा कापूस यावर्षी 10,000वर गेला असता. जगात कापूसच नाही पिकला, ऑस्ट्रेलियात पिकला. ह्या बापूसाहेबांना ऑस्ट्रेलियाहून कापसाच्या गटांनी बोलावल्या. आता मला सांगा, याले कापसाचे शेतकरी का म्हणून मत देईन का? जो कापसाचा हमीभाव 6,700 आहे, जो 6,200च्या वरच चालला नाही, आणि कापसाच्या गटांनी आयात केल्या आणि निर्यात बंदी करून टाकली कापसाची, तिथं कापसाचे भाव पडले ठीक आहे. ऐन सोयाबीनची ढेप बोलावली 1 वर्ष, तेव्हापासून सोयाबीनचे रेटच वाढून नाही राहिले. दरवर्षी सोयाबीनची ढेप बोलावून चालू आहे. कास्तकाराला सोयाबीनमध्ये मारणं चालू आहे म्हणून ठीक आहे. सोयाबीनचा कास्तकार ठीक आहे, सोयाबीनचा कास्तकार का म्हणून मत देईल. आणि ऐन इलेक्शनच्या टायमात म्हणजे इलेक्शनच्या अगोदर एक GR काढला. तो GR म्हणते का दुधाचे भाव डायरेक्ट 34 रुपये लिटरहून 24 रुपये 23 रुपये लिटरवर आणले. दुधावर शासन जे सबसिडी देत होतं ते बंद करून टाकली. इतकं बदमाश काजी एखाद्या माणसानं राव ठीक आहे. आता मले लोक शिवा देते, अबे पण केलं का ते तर पहा. खोटं असेल तर माझ्यावर कोणा कोर्टात केस टाकान साले हो ठीक आहे. मी जर खोटं बोलून राहिलो असेल तर, म्हणजे लोकांच्या हिताचे निर्णय घ्यासाठी सरकार असते. म्हणून मोदीनं बीजेपी संपवायची सुपारी घेतली आहे का, ह्या माझा प्रश्न आहे. तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आता गॅस सिलेंडर पहा, एखाद्यानं आता ठीक आहे बा 7 वर्ष वाढवली, कमीत कमी इलेक्शनच्या वर्षात तर अर्ध्यावर आणली असती किंमत. बा लोक एवढे रोष आहे बा, लोक मार बोंबलून राहिले का 430चं सिलेंडर 1130चं नेलं, तर एखाद्यानं 600 रुपये आणलं असतं. केले बा म्या 600 कमी तुमच्यासाठी, पण ते बी नाही केले साल्यानं. आता का म्हणा ठीक आहे. पेट्रोल डिझेल ठीक आहे, पेट्रोल डिझेल जे नेलं हपकाडत, तुम्हाला सांगतो ठीक आहे, 57 रुपये 52 ते 57 रुपये लिटर कंपनीत पेट्रोल पडते. बाकीचे बंदे पैसे पेट्रोल डिझेलचे हे जे आहे हे पुरे पैसे डबल पैसे टॅक्स आहे. 120 ते 130% टॅक्स, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स एवढे मिळून डायरेक्ट
म्हणजे ठीक आहे 50 रुपये 60 रुपये लिटरचं जे पेट्रोल आहे ते डायरेक्ट 57 रुपये त्याच्यावर टॅक्स आहे. एवढा टॅक्स मोदी पेट्रोल डिझेलवर हक काढते. बरं त्याच्यानंतर शेतकऱ्याला का नाही 6,000 रुपये भीक देते किसान सन्मान योजना म्हणून. याचे पैसे कोणाकडून वखरले माहिती आहे का? आपल्या शेतकऱ्याकडून वखरले. 60% जनता तर शेतीत काम करते भारतातली, 60%. आता 60% जनता शेतीत काम करते. मग याच्यापाशी काय? स्प्लेंडर आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर पॅशन आहे, पॅशन प्रो आहे, ठीक आहे, ह्या गाड्या आहे, बाईक. त्याच्यानंतर याच्या घरी ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरला डिझेल लागते. आणि बाकी मग आहे ठीक आहे ट्रक मालवा यायला डिझेल लागते. तर ह्या डिझेलवर ह्या पट्ट्यानं ठीक आहे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट सेस म्हणजे कृषी विकास ठीक आहे अधिभार म्हणजे ॲग्रिकल्चरचे पैसे हे जे 6,000 रुपये भीक देऊन राहिलं सरकार, हे भीक ठीक आहे कुठून काढायची? ठीक आहे, हे पैसे वखरायचे कुठून? तर आपल्याच लोकांवर ठीक आहे पैसे यानं लावले. ठीक आहे, मग किती लावले? तर भाऊ पेट्रोलवर लावला यानं ठीक आहे जवळपास 2.5 रुपये सेस आणि डिझेलवर लावला 4 रुपये. इतकं तुफान आहे हे. म्हणजे आपले पैसे आपल्याकडूनच वखरून राहिलं. त्याच्यानंतर फवाऱ्याच्या औषधावर जीएसटी, ठीक आहे, खताच्या बॅगावर जीएसटी. 1 लाखाचं जर औषध घेतलं तुम्ही फवाऱ्याचं ठीक आहे तर त्याच्यावर सरळ 18,000 रुपये जीएसटी पडून राहिला. मग हे तुम्हाला सांगा का 1 लाखाचं औषध घेतल्यावर ठीक आहे 18,000 जीएसटी देऊन राहिला आणि 6,000ची भीक हे चोट्टा आपल्याला देऊन राहिलं. मग आता नाही मोदीनं सुपारी घेतली का? तुम्हीच मला सांगा. अन्नधान्य 30 किलोच्या अन्नधान्याच्या कट्ट्यावर ठीक आहे 30 किलोच्या अन्नधान्याच्या कट्ट्यावर ह्या पट्ट्यानं जीएसटी लावला. आता 30 किलोचा HMT तांदूळाचा कट्टा, तुरीच्या डाळीचा कट्टा, ह्या कट्टा घेते कोण? तर हे सर्वसामान्य लोक घेते ना जी, आहे का नाही? मग आता 30 किलोचा कट्टा तुमच्या घरी भरून आहे ना. 2 कट्टे तुरीच्या डाळीचे तुमच्या बायकोनं आणायला लावले, HMT तांदूळाचे 3 कट्टे निया टायमात भरून आहे. मग हे जे कट्टे भरून ठेवले याच्यावर सुद्धा ह्या पट्ट्यानं 5% जीएसटी लावला. बरं कफन असते का नाही? कफन ठीक आहे म्हणजे तुम्ही जे साहित्य घ्यायला जाता माणूस मेल्यावर, तिडी फिडी कपडे, या कफनवर सुद्धा ह्या पट्ट्यानं जीएसटी लावला. त्याच्यानंतर जे अन्नधान्य त्या ठीक आहे गुरुद्वारात मंदिरात विकत घेते त्याच्यावर बी जीएसटी लावला. ह्या पट्ट्यानं ठीक आहे कोणतंच क्षेत्र सोडलं नाही का जिथं ठीक आहे सामान्य लोकांची लूट नाही होईल. ऐन इलेक्शनच्या टाइमात शेतकऱ्यानं हमी भावासाठी दिल्लीला आंदोलन केलं. ह्या आंदोलकावर छर्रे, अश्रुधुराच्या नळकांड्या, पाण्याचे फवारे, त्याच्या मधात बॅरिगेट, पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढी बॅरिगेट्स नाही, एवढी बॅरिगेट्स लावली, असे काटे लावले. त्याले खलिस्तानी म्हणे, आतंकवादी म्हणे, यायले पाकिस्तानचा. अबे ते शेतकरी शेतकऱ्याच्या त्याच्या मालाले भाव भेटला पाहिजे. अबे एखाद्यानं हे खुर्ची बनवली तर ह्या खुर्चीचे भाव तो जो खुर्ची बनवणार आहे तो ठरवते आणि शेतकऱ्याच्या शेतमालाचे भाव तुम्ही ठरवता. पण तुम्ही ठरवता मग त्याला ठीक आहे जगता येईन एवढे तर द्या. त्याचं कर्ज भरू शकन, त्याच्या पोराचं शिक्षण होऊ शकन, त्याच्या ठीक आहे पोरीचं लग्न तो करू शकन, त्याचं कर्ज फेडू शकन. ह्या साऱ्या गोष्टी त्याच्या शेतीच्या उत्पन्नावर निर्भर आहे ना. आणि तुम्ही त्याला लुटाचंच काम करून राहिले प्रत्येक ठिकाणी. हे काम मोदीनं मागच्या 10 वर्षात कंटिन्युअस केलं आहे. पण इलेक्शनच्या वर्षात सुद्धा ऐन निवडणुकीच्या वेळेस सामान्य लोकायले शेतकऱ्याला लुटाचं काम केलं आहे. म्हणून मला असं वाटून राहिलं का ह्या पठ्ठ्यानं म्हणजे BJPले संपाची सुपारी घेतली आहे असं माय वैयक्तिक मत आहे. तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि मी काही खोटं बोलत असेल तर कोणा कोर्टात जायचं आहे तिथं जा, मी ह्याले तयार आहे आणि मी जेलमध्ये बी त्याला तयार आहे. हे जे आंडूपांडू लोकांच्या धमक्या फमक्याला भेट नाही, त्याच्यामुळे काही लोड घ्यायचं नाही. जे सांगून राहिलो ते सत्य आहे, वास्तविकता विचारा. काही पोट्टे अंधभक्त आहे, डोळ्यावर पट्टी बांधून आहे. त्या चोट्ट्याचा त्याच्या बापाचा कांद्याचा कट्टा 400 पार नाही जात, त्याच्या बापाचं सोयाबीन 4,000च्या पार नाही चाललं आणि हे अक्की वार 400 पार म्हणते. 400 पार वगैरे काही जाणार नाही. त्याच्यावर एक लगेच व्हिडिओ घेणार आहे. ठीक आहे, आता इलेक्शनचा रिझल्ट आहे आणि त्या ठीक आहे तर तो झोला घेऊन वापस जाणार आहे. सध्या तो समाधीवर गेला आहे. ठीक आहे, 45 तास समाधी घेणार आहे म्हणते. तो समाधीतून वापस येते का नाही का? ठीक आहे, असं मला वाटून राहिलं. कारण रिझल्ट आता तोंडावर आले आणि त्याला माहीत आहे रिझल्ट काही आपल्या बाजूनं लागत नाही. ठीक आहे, तर आता सध्या लोक प्रचंड रोषामध्ये होते आणि तो रोष ठीक आहे या इलेक्शनमधून दिसणार आहे. कारण लोक आडवेहून प्रश्न विचारायला तयार होते. हरियाणात प्रचंड रोष होता, महाराष्ट्रात ठीक आहे, त्याच्यानंतर तेलंगणा, सगळ्याच राज्यात. कारण जिथं तिथं लूट या सरकारनं केली. म्हणून मोदीनं जे धोरणं आखले हे खरंच
बेरोजगार पोट्ट्याले रस्त्यावर आणायचं काम केलं, ठीक आहे, सरकारी नोकऱ्या काढल्या नाही, का पोट्ट्यानं आंदोलन केलं, त्याच्यावर सोटे मारली. म्हणून ठीक आहे, बेरोजगारापासून शेतकऱ्यापासून सर्वसामान्य नागरिकांचे बेहाल करणारं हे मोदी सरकार होतं. ठीक आहे, आता याच मोदीनं BJP संपवायची सुपारी घेतली का, असा माझा प्रश्न होता. त्याच्यावर हा व्हिडिओ होता. धन्यवाद. आजच्या दिवशी इथंच थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद. जय